So again, warm welcome to all of you students. Today we are going to deal with the poem by John Keats. The poem title is On the Grasshopper and by John Keats. So first of all, we are going to see the about poet. Who is John Keats? So John Keats was born on 31st October 1795. 31 ऑक्टोबर 1795 ला त्यांचा जन्म झाला अँड डायड इन 23 फेब्रुवारी 1821. 1821 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. वॉज अन इंग्लिश रोमॅन्टिक पोएट. सो ही इज कन्सिडर्ड और ही इज कॉल्ड ॲज अ romantic poet, one of the major romantic poet. So those poets who are deal with the romanticism, who deal with the or their poems are deal with the nature and beauty and love, याबद्दल ज्या poems ज्या कवींनी कविता लिहिल्या, so those poets are called as a romantic poet. तो एक एज होता रोमॅन्टिक एज. त्या काळातील जेवढे पोएट झाले त्यांनी ती रायटिंग ऑफ स्टाईल जी आहे ती त्यांच्या सर्वांच्या याच्यामध्ये दिसली. दॅट्स वाय दोज पोएट्स आर कॉल्ड ॲज अ रोमॅन्टिक पोएट असं आपण त्यांना म्हणतो. वन ऑफ द मेन फिगर ऑफ अ सेकंड जनरेशन ऑफ रोमॅन्टिक पोएट्स अँड ही इज बिलॉंग टू द सेकंड जनरेशन ऑफ रोमॅन्टिक पोएट्स. दुसऱ्या पिढीतील होते ती. हिज वर्क्स हॅव्हिंग बीन इन पब्लिश फॉर ओनली 4 years before his death, from only 4 years of his death from tuberculosis at the age of 25. आणि बघा जॉन कीट्सचा जन्म जो आहे 1795 ला झाला आणि 1821 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि फक्त 25 वर्षाचं आयुष्य जे आहे ते जगले. ओनली 25 years. अँड बिटवीन दॅट 25 years हिज बुक्स आर कम नियरली अबाउट 4 years बिफोर हिज डेथ. 4 वर्ष त्यांचा मृत्यू होण्याच्या 4 वर्ष अगोदरच त्यांनी त्यांचे हे जे वर्क होते सर्व लिटररी किंवा ह्या पोएम्स होत्या त्या लोकांसमोर आल्या. अँड बिटवीन दॅट लिटिल बिट लाईफ स्पॅन, एक कमी वयामध्ये कमी काळामध्ये जे आहे दे अचीव अ मास्टर ग्लोरी इन द रायटिंग, इन द लिटरेचर रायटिंग मध्ये साहित्यामध्ये त्यांना एक प्रकारे खूप ग्लोरी मिळाली बिकॉज ऑफ हिज रायटिंग स्टाईल अँड अदर थिंग्स. सो यूज अ ग्रेट इमॅजिनरी. Why John Keats is that much famous during or nowadays also? का John Keats famous आहे? Because he used a great imaginary, describe the beauty of nature and romanticism. That is the basic element of romanticism. They express the beauty of nature. नेचरची जी ब्युटी आहे ती एक्सप्रेस केलेली आहे त्यांनी. अँड डीप फिलॉसॉफिकल क्वेश्चन, अँड दे आर आस्किंग द डीप फिलॉसॉफिकल क्वेश्चन to the peoples or to the universe, and published the first volume of verse in 1817 and second in 1880 आणि third one in 1820. त्यांचा फर्स्ट पोएमचा जो व्हॉल्यूम आहे तो he used or his books were published. त्यांचे जे पुस्तक आहेत कवितेचे ते 1817 मध्ये 1818 मध्ये आणि 1820 मध्ये ते पब्लिश झाले आहे. Soon he got a position beside the Shakespeare. आणि त्यांनी पब्लिसिटी किंवा त्यांचे जे पब्लिसिटी होती एवढी फेमस झाले ते कमी काळामध्ये. सो ही गॉट द प्लेस, त्यांना जागा मिळाली शेक्सपियरच्या लेवलची. ही हॅड बिकम वन ऑफ द मोस्ट बिलोवर्ड ऑफ ऑल इंग्लिश पोएट्स. आणि ते जे आहेत ही इज बिकम वन ऑफ द बिलोवर्ड अमंग द अदर इंग्लिश पोएट्स. अदर इंग्लिश पोएट जे आहेत त्यांच्या तुलनेमध्ये ते बिलवर्ड बनले किंवा सगळ्यांच्या प्रसिद्धीस आली लवकर कमी काळामध्ये. सो सम ऑफ हिज मोस्ट अक्लेम वर्क्स आर, त्यांचे जे आहेत काही महत्वाचे वर्क्स आहेत किंवा पोएम्स आहेत की ज्या खूप फेमस आहेत. त्यापैकी एक आहे ओड टू द नाईट अँगल. ही पोएम त्यांची भरपूर फेमस आहे किंवा खूप मस्त पोएम आहे, छान आहे. स्लीप अँड पोएट्री, सो दिस इज सेकंड वन. And the famous sonnet on the first looking into a campman's humor, and on the grasshopper and cricket. So these last two are his
सॉनेट. सॉनेट मीन्स अ 40 लाईन पोएम, 14 लाईनीची जी पोएम असते, अँड इन अ रायमिंग स्कीम दॅट काइंड ऑफ पोएम ऑर दॅट काइंड ऑफ वर्क इज कॉल्ड ॲज अ सॉनेट. त्याला आपण सॉनेट म्हणतो. सो दिस इज हिज फेमस वर्क. त्यांचे हे फेमस वर्क आहेत. अगेन नेक्स्ट वी हॅव अबाउट पोएम. आपल्याकडे इथं आहे आता अबाउट पोएम. सो द प्रेझेंट पोएम पब्लिश इन द पोएम्स. त्यांची ही जी प्रेझेंट पोएम आहे ती कोणत्या याच्यामध्ये पब्लिश झालेली आहे पुस्तकामध्ये, तर पोएम्स नावाचं त्यांचं एक कलेक्शन ऑफ पोएम होतं, त्याच्यामध्ये ते पब्लिश झालेली आहे. अगेन द पोएम इज मेडिटेशन ऑन द ब्युटी ऑफ नेचर बाय फोकसिंग ऑन द सॉंग्स ऑफ टू ऑफ इट्स कॉमन बीइंग्स, द ग्रासकूपर अँड द क्रिकेट. आणि ही पोएम काय आहे, तर एक प्रकारे निसर्ग काय आहे, निसर्गाची ब्युटी कशी आहे, सौंदर्य काय आहे निसर्गाचं, ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न याच्यातून कवीने केलेला आहे. आणि थ्रू आउट दॅट या सर्व याच्यामधून जे आहे ते सांगत असताना त्याच्यासाठी ते दोन याचा वापर करतात किंवा दोन प्राण्यांचा वापर करतात किंवा दोन निसर्गातील अशा दोन वेगवेगळ्या ऋतूमध्ये असणाऱ्या कीटक जे आपण ज्याला म्हणतो त्याचा उपयोग करतात, की ज्याच्यामधून ते आपल्याला निसर्गाची ब्युटी सांगण्याचा आपल्याला इथं प्रयत्न करताय. सो दिस इज द फाईन पीस ऑफ सॉनेट रिटन इन डिसेंबर 1816. 1816 मध्ये हे सॉनेट लिहिला गेलेला आहे बाय द पोएम जॉन किट्स. द पोएम वॉज इन्स्पायर्ड बाय द ब्युटी ऑफ नेचर. आणि ही पोएम कशामधून इन्स्पायर्ड आहे, कशाशी निगडीत आहे, निसर्गाचं सौंदर्याशी निगडीत आहे. द मोस्ट कॉमन थीम अमंग द रोमॅन्टिक पोएट, अँड दॅट इज द मोस्ट कॉमन थिंग अमंग रोमॅन्टिक पोएट हू रिटन द रोमॅन्टिक पोएट्री. ज्यांनी रोमॅन्टिक पोएम्स लिहिलेले आहे किंवा जे रोमॅन्टिक पोएट होते, तर त्यांच्या रायटिंग मधली मेन थीम काय होती, इट इज अबाउट द नेचर, निसर्गाबद्दल ते लिहायचे. अगेन नेक्स्ट, किट्स हॅज इंट्रोड्यूस टू लिटल क्रिएचर्स, द ग्रासकूपर अँड क्रिकेट. आणि जॉन किट्सने इथं आपल्याला दोन लिटिल क्रिएचर्स, जे कीटक दोन क्रिएचर आहे ते आपल्या समोर दाखवलेले आहे, ग्रासकूपर आणि क्रिकेट. हे ग्रासकूपर आणि क्रिकेट हे दोन कीटक आहेत वेगवेगळे, जे आपल्याला वेगळ्या सीझन मध्ये दिसतात. समोर आपण ते बघूच. सो पोएम इज अ पॅट्रार्कियन सॉनेट अँड दॅट पोएम इज बिलॉंग टू द पॅट्रार्कियन सॉनेट. शेक्सपियरियन सॉनेट इज डिफरंट, पॅट्रार्कियन सॉनेट इज डिफरंट. आणि हे सॉनेट वेगवेगळे का आहेत, इट इज बेस्ड ऑन देअर रायमिंग स्कीम. त्याच्या रायमिंग स्कीमवर ते वेगळे पडतात. सो ही यूज द पॅट्रार्कियन स्टाईल ऑफ सॉनेट ऑर द रायमिंग स्कीम त्यांनी वापरलेली आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ पॅट्रार्कियन सॉनेट. सो रायमिंग स्कीम काय आहे, AB BA AB BA CDE CDE मीन्स फर्स्ट लाईन राईम विथ द फोर्थ. पहिली लाईन चौथ्या सोबत राईम आहे आणि दुसरी लाईन तिसऱ्या सोबत रायमिंग आहे, रायमिंग पेअर. अँड इट इज रिटन इन आयम्बिक पेंटामीटर while the octet concentrate on the grasshopper voice in summer and the sussex deals with the cricket song in the winter. आणि ही पोएम जी आहे ती दोन याच्यामध्ये डिवाइड आहे, ऑक्टेव्ह मध्ये अँड ससेट मध्ये. ऑक्टेव्ह म्हणजे 8 लाईनचा स्टांजा आणि ससेट म्हणजे 6 लाईनचा स्टांजा. तर पहिल्या 8 लाईनच्या स्टांजामध्ये जो ग्रासकूपर नावाचा कीटक आहे त्याच्याबद्दल त्याने निसर्गाबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लास्ट 6 लाईन मध्ये क्रिकेट आणि निसर्गाबद्दल सांगण्याचा आपल्याला इथं प्रयत्न केलेला आहे जॉन किट्सने. बघा, हे आहेत दोन कीटक की ज्याच्याबद्दल जॉन किट्सने आपल्याला थ्रू दॅट टू क्रिएचर्स ही ट्राय टू एक्सप्लेन द ब्युटी ऑफ द नेचर. फर्स्ट वन इज अ ग्रासकूपर. हा जो आहे हा ग्रासकूपर आहे. सो दिस वन इज अ ग्रासकूपर अँड सेकंड वन इज अ क्रिकेट. हा जो आहे क्रिकेट. तर हा ग्रासकूपर जो आहे हा बेसिकली हा कीटक जो आहे तो आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा याच्यामध्ये दिसतो. आपण त्याला टोळ झाड पण म्हणतो बघा. टोळच्या याच्यामध्ये पण हे कीटक असतात. टोळच्या याच्यामध्ये पण हे कीटक असतात आणि हे जनरली आपल्याकडे टोळ वगैरे येते त्या टोळच्या याच्यामध्ये असणारे कीटक आहेत, त्यांच्या प्रजातीचे हे कीटक आहेत. आणि दुसरा जो कीटक आहे क्रिकेट नावाचा, तर हा कीटक जो आहे दिस इज बिलॉंग टू द विंटर सीझन. हा आपल्याला जनरली विंटर सीझन मध्ये दिसतो. आता पण आपल्या याच्यामध्ये जर बघताल तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा याच्यामध्ये अशा प्रकारचे कीटक तुम्हाला येताना दिसतात आता पण. सो दे ट्राय टू एक्सप्लेन द ब्युटी
ब्युटी ऑफ द नेचर थ्रूआउट दॅट, बोथ कम्पेअर टू द ब्युटी ऑफ द नेचर. निसर्गाची ब्युटी जी आहे ते आपल्याला याच्यामधून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न जॉन किट्स यांनी केलेला आहे. सो नेक्स्ट वी हॅव द लाईन्स हिअर. आपल्याकडे बघा, द पोएट्री ऑफ अर्थ. नाव वी आर गोइंग टू डील विथ द लाईन्स डायरेक्टली. लाईन्स कविता आपण बघतोय आता. बघा, द पोएट्री ऑफ अर्थ इज नेव्हर डेड. The poetry of earth is never dead. What John Keats is told here us, the poetry of earth is never dead. Poetry means the song of the earth or the beauty of the earth. इथं काय म्हटलेलं आहे, the poetry of earth is never dead means या निसर्गाचे जे सॉंग्स आहेत किंवा निसर्गाची ब्युटी आहे ती कधीही संपणार नाहीये. ती कशी आहे, अनंत आहे, ती अनंत चालत राहणार आहे. When all the birds are faint with the hot sun. When all birds are faint with the hot sun. ज्यावेळेस काय होतंय की उन्हाळ्याचं जे वातावरण असतं, उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये काय होतं की when all the birds are faint with the hot sun. फेंटचा अर्थ काय होतो तर थकणे किंवा कमजोर होणे. जेव्हा सूर्याचा प्रकाश असतो, प्रखर प्रकाश असतो, त्या प्रखर प्रकाशामध्ये जेव्हा सगळे पक्षी हे एखाद्या झाडाखाली बसलेले असतात किंवा एखाद्या याच्या खाली बसलेले असतात, आराम करत असतात, त्यावेळेस वेन ऑल द बर्ड्स आर फेंट म्हणजे पक्षी जे आहेत, कुठलाही पक्षी आवाज करत नाही, कुठलाही पक्षी जो आहे गीत म्हणत नाही, त्यावेळेस जे आहे का ते गीत म्हणत नाही तर ते फेंट झालेले असतात त्या हॉट सनमुळे. त्या हॉट सनच्या याच्यामुळे ते फेंट झालेले असतात, कमजोर झालेले असतात. अँड हाईड इन अ कुलिंग ट्रीज. आणि ते कुठं बसतात ते सर्व पक्षी त्या कुलिंग ट्रीज मध्ये, त्या कुलिंग ट्रीजच्या याच्यामध्ये ते त्या कुलिंग ट्रीजच्या याच्यामध्ये ते आराम करत राहतात. अँड अ व्हॉइस विल रन. आणि त्याच वेळेस आपल्याला एक आवाज ऐकू येतो. जेव्हा सगळे पक्षी त्या उन्हामुळे थकलेले असतात आणि ते त्या झाडाखाली आराम करत असतात, त्या कुलिंग ट्री खाली आराम करत असतात, त्याच वेळेस आपल्याला जे आहे एक आवाज ऐकू येतो. वी कॅन हर्ड दॅट वन साऊंड और दॅट बर्ड्स कॅन हर्ड दॅट वन साऊंड. ते एक आवाज ऐकतात. कुठला आवाज ऐकतात? फ्रॉम हेज टू हेज अबाउट द न्यू मॉर्न मेड. फ्रॉम हेज टू हेज, एका हेज पासून दुसऱ्या हेज पर्यंत. हेज म्हणजे आपण त्याला झुडूप म्हणू शकतो किंवा एखादा झुडूप असते बघा जंगलामध्ये किंवा इथं छोटे छोटे झुडूप तयार झालेले असतात. तो ते झुडूप जे आहे, झाड जे आहे छोटस, त्या एका झुडपापासून दुसऱ्या याच्यापर्यंत जे आहे, एका झुडपापासून दुसऱ्या झुडपापर्यंत अबाउट द न्यू मॉर्न मेड. न्यू मॉर्न मेड म्हटलेलं आहे. न्यू मॉर्न मेड म्हणजे मेडचा अर्थ होतो MEAD. मेडचा अर्थ होतो कुरण. आपलं जे शेताच्या आजूबाजूला जे जंगल असतं त्याच्यातील गवत आपण काढून घेतो कशासाठी, जनावरांना देण्यासाठी, किंवा त्याला आपण कुरण म्हणतो. तो जो प्रदेश पडलेला असतो त्याला आपण एक सपाट प्रदेश असतो गवताचा. सो तो जो पक्षी काय करतो, तो पक्षी किंवा तो कीटक काय करतो, तो ग्रास कुपर काय करतो, त्या एका झुडपापासून दुसऱ्या झुडपापर्यंत तो जातो. एका झुडपावरून दुसऱ्या झुडपावर तो जातो. मी तुम्हाला 17 वेळेस सांगितलं की प्लीज तुमचे माईक बंद ठेवा. मी रिमूव्ह करतो, ज्याचा आवाज मला येतोय ना त्याला मी रिमूव्ह करत जाते. सो फ्रॉम हेज टू हेज अबाउट द न्यू मॉर्न मेड. सो एका झुडपापासून दुसऱ्या झुडपापर्यंत जे आहे ते जातात आणि तो जो ग्रास कुपर आहे तो एका झुडपावरून दुसऱ्या झुडपापर्यंत जातो. दॅट इज द ग्रास कुपर. ही टेक्स द लीड. अँड ड्युरिंग दॅट hot season, during that summer season, that is the only one creature, that is the grasshopper. That grasshopper takes the lead. तो जो grasshopper आहे तो अशा टायमामध्ये लीड घेतो. हा जो कीटक असतो तो कीटक जो आहे तो अशा टायमामध्ये लीड घेतो. वेन जेव्हा आहेत फेंट झालेले असतात, थकवा आलेला असतो त्यांना, बट द ओनली वन क्रिएचर, एकटाच क्रिएचर जो आहे तो या सर्व याला लीड घेतो, या सर्व परिस्थितीमध्ये तो लीड घेतो आणि इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. फ्रॉम वन हेज टू अनदर हेज, एका फ्रॉम वन ट्री टू अनदर ट्री, ही इज मुव्हिंग टुवर्ड्स दॅट न्यू मॉर्न मेड. त्या नवीन कुरणकडे जे आहे, नवीन याच्याकडे तो जात राहतो. दॅट इज द ग्रास कुपर. ही टेक्स द लीड. आणि तो ग्रास कुपर असतो.
आणि तो लीड घेतो इन अ समर्स लक्झरी, आणि दॅट ही इज एन्जॉईंग दॅट समर्स लक्झरी. ऑल्दो दॅट नेचर, ऑल्दो ऑल थिंग्स आर हॉट देअर, सगळ्या गोष्टी आजूबाजूला खूप गरम असतात, खूप तापलेल्या असतात, आणि आपल्याला प्रत्येकाला जो आहे हा सीझन जो आहे आवडत नाही. पण काही असे पक्षी असतात, काही असे बर्ड्स असतात, काही असे कीटक असतात, दे लव्ह दॅट सीझन. आणि तो समर सीझनची जी लक्झरी आहे त्याला वाढवण्याचं काम तो ग्रास कुपर करतो. ही हॅज नेव्हर डन. ही हॅज नेव्हर डन. काय म्हटलेलं आहे तर इन अ समर लक्झरी ही हॅज नेव्हर डन अँड ही हॅज नेव्हर डन विथ हिज डिलाइट्स फॉर वेन टायर्ड आउट विथ फन. अँड तो जो आहे तो कधीही थकत नाही किंवा तो कधीही गिव्ह अप करत नाही. ही कंटिन्युअसली एन्जॉईंग द समर. तो काय करतो, तो कंटिन्युअसली तो एन्जॉय त्या समरला जे आहे एन्जॉय करतो. ही हॅज नेव्हर डन. तो थकत नाही विथ हिज डिलाइट्स, आणि त्याचा आनंद जे आहे त्या समर सीझनचा आनंद जो आहे तो घेत राहतो. फॉर व्हेन टायर्ड